आम्ही सर्व जाब बी मोरून आलेले आहोत. तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? तर आज आमच्या गावामध्ये आहे DPPL धुत्रोली पंचक्रोशी प्रीमियर लीग. तर आज आपण फुल मजा करणार आहोत आणि मस्ती करणार आहोत. पूर्ण ब्लॉग. हा, तुमची आज कुणासोबत मॅच आहे? आमची कोणासोबत पण असो, आम्ही हातोडे घेऊन तयार आहोत. फक्त पेल नाही, लगान संघ आहे आमचा, लगान. अच्छा, आणि तुम्हाला काय वाटतंय? गुलाल आमचाच आहे. गुलाल आपलाच आहे. गुलाल आमचाच आहे. अच्छा, क्या करणे काय, हमको खाली किचकिने के काय शैफा, तुम्हाला काय बोलायचं आहे? खाली उच्चार काय हा, ग्राउंड बद्दल काय बोलू नये. अच्छा, आणि तुम्हाला? ग्राउंड मस्त आहे आपला. हा, अच्छा. संध्याकाळी बघूया आता. आणि तुम्हाला काय वाटतं फायनल कोण मारेल? फायनल जयराम राठोड. आणि जर समजा हारले मग काय बोलाल? हारले मग काय ते आता आणि इथं संकेत एकदम मेहनत करतायत, कारण त्यांना माहिती आहे की जेव्हा मेहनत करीन तेव्हाच मला काहीतरी फळ भेटेल. तर तुम्हाला काय वाटतंय? फायनल ही जयरामचीच आहे. मग तुम्ही काय कुणाच्या टीम मध्ये आहात? आम्ही जयरामला सपोर्ट केलाय. अच्छा. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार. माय गॉड, म्हणजे इथं पहिलेच फायनल फिक्स झालेली आहे. तर बाकी संघांनी मला वाटतं घरात बसावा. आणि आमचा राऊंड हा दुसरा राऊंड आहे. अच्छा, कुणासोबत? आपले काय गुरव हॉटेल. अब हमको क्या करना है, क्या हमको खाली किचके के ना काय. काही बघितलं नाही. गुलाबी आहे. गुलाबी आहे तुमचा. गुलाबी संध्याकाळी. अहो, इतिहास गाव आहे. ज्या टीम मध्ये हंसार असतो ती टीम सेमी फायनलला टफ टीम असून पण हारते. हो, हारते की नाही? इतिहास आहे. इतिहास आहे. त्याला स्वतःला पण विचारा. इतिहास आहे. हारते. तुमच्या वरच्या वाडीवरचे अध्यक्ष आऊस बेगरे, तर तुमचा आजच्या या मॅचीमध्ये ग्राउंड मध्ये काय तुमचा बोलणं आहे? ग्राउंड अतिशय सुंदर आहे. गेल्या वर्षी पण चांगल्या मॅचेस झालेल्या, या वर्षी पण चांगल्या मॅचेस होतील या अपेक्षा आहे. आणि सगळे 8च्या 8 टीम एकदम मजबूत आहेत, त्यात काही शंका नाही. तर या आजच्या मॅचेसमध्ये गुलाल कुणाचा होणार? गुलाल हिबा आर्थमोर्स. तुम्हाला असा का वाटतो की त्यांचा गुलाल होईल? आम्ही आहो, तुम्ही आहात असं काय? यस. तर मंडळ तुमचा आभारी आहे. असंच पुढच्या पण मी एक आजमावले की जेव्हा पण असतात ते डीजेच्या गेल्या टायमध्ये डीजेच्या टीम मध्ये होते, तिकडं मोहल्ल्यात एमपीएल झाले, तिकडे पण डीजेच्या टीम मध्ये होते. पण आता टीम बदललेली आहे, म्हणजे आता काहीतरी होऊ शकतं. हे तुम्हाला वाटतंय? तर आम्हाला एमटीपीएल मध्ये मंगेश यांनी धोका दिला. हा, पैसे खाल्लेला? नाही, ते आजारी होते म्हणून आमची टीम डगमगली. आजारी म्हणजे काय झालेलं त्यांना? लूज मोशन होते. लूज मोशन काय? पण ते बोलले मला ताप होता. ते आम्हाला माहिती लूज मोशन होतं त्यांना, कमी खायचं ना म्हणून. तर आता आम्ही तर हे बोलत आहेत की गुलाल हिबा अर्थमोड, पण तसा नसतो. 8 संघ एकदम कडक आहेत. बरोबर आहे. कोणीही बाजी मारू शकतो. बरोबर आहे. तर असं तुम्ही बोला की कोणीही बाजी मारू शकतो. चला जरा ग्राउंडचा आपण जरा ग्राउंडचा बघूया. ग्राउंड बघा जरा, चला. आणि सम्यकचे जो केस तुम्ही पाहू शकता, एक नंबर. काय बोलता तुम्ही? अंडर रसल फायटर्स मध्ये निश्चितच बलांडे असा फलंदाज अदनान भाऊ बुरोंडकर. तर तुम्हाला काय वाटतं या ग्राउंड बद्दल? आणि हातोडा पहिली गोष्ट म्हणजे हा खेळ आम्ही कधी खेळलेला हे बघा, किती पण काय झाला तरी वाघ असतो. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो पुन्हा उठतो. ज्या 8 टीमी आहेत त्या 8 टीम मध्ये गुलाल कुणाचा? आम्ही गुरव वडापाव.
संपलं विषय, गुलाल तुमचाच आहे. गुलाल आमचाच आहे. कारण की तुम्हाला एक सांगतो, इकडं जो आहेत हे कुठच्या टीम मध्ये बोलले, ही बा आर्तमोर. हा हे बोलतात गुलाल आपलाच आहे. हा संकेत आहेत ते बोलतायत गुलाल हा गुरुवांचा आहे. तुम्ही पण बोलताय गुलाल आमचाच आहे. म्हणजे मला असं वाटतं वन साइड हरेल की काय गुरव. नाही, गुलाल गुरवचाच आहे. हा 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 कुणाला हे आमच्या गावचे स्टार बॅट्समन. तर बॅट्समन असतानाच हे इकडे तर खालूबाजाची जर कुणाला ऑर्डर हवी असली तर निश्चितच संपर्क करा. हे स्टार A1 स्टार खालूबाजात उतरवली. कसा परत कर. जर कुणाला ढोल द्यायचा असेल तर निश्चित आम्ही घेऊ ढोल. ऑर्डर बिर्डर असली तर बोला, आम्ही मागू. असं खालू आला असं येते. आता ते सगळं सोडा, आता आपल्याला क्रिकेट बद्दल बोलायचं आहे. काय बोलायचं, तर आज पहिलीच मॅच आहे आरके ट्रान्सपोर्ट आणि समर्थ फायटर्स. समर्थ फायटर. हा घमासान मुकाबला होणार निश्चित. पण उलट्या सुलट्या बॉलिंग ठेवलं नाही आहेत. बघूया, आमच्यात बॅट्समन भरपूर आहेत, बॉलर कोण नाही. पहिली गोष्ट एक म्हणजे पूर्ण हे सगळ्यांची असं हे आहे की हंसरची किती पण टफ टीम असो पण ते सेमी फायनलला हारतात का असा. आमच्यावर जाब मारलेला आहे कुणीतरी. पण तुम्ही त्यांना ह्या वर्षी बोलाल काय की नाही ह्या वर्षी आम्ही फायनल मारणार. आम्ही सर्व जाब बी मोरून आलेले आहोत. पण आमचं नारळ गावातले भगत तुम्ही काय बोलता, यांच्या बाजवा बांधलेल्या कशा आहेत? बाजू मारलेले टाळ बांधतात त्यांच्या. आम्ही 7 कोंबडं कापलेले आहेत आणि 12 बोकर कापलेला आहोत. तसं आपल्या गावात 2 असे भगत आहेत, एक तर आयुष बेकरे आणि एक मुसब जुम्मावाले भगत. सुलतानचं बघत आहेत, मोरके बाई आहेत आणि हे कोलचे बघत न तू. जिंकल्यानंतर काय सोबत गेले नाही, मला जाम वाईट वाटलं. तुम्ही दिसायला पाहिजे सोबत. त्यांचे पेपर होते तेव्हा ते आले नाही, तर ते वस्तीलाच असते रात्र. आमचे पेपर होते. तुम्हाला कॉल करून बोललेलं नसेल की तुम्ही या. आम्हाला बोललेले पण आमचे पेपर होते. तेच बोललेले का ती बोललेली. प्यारी समझ गई. त्याला गिरीप कुठं आहे, आपल्या बॅटी आपल्या तलवारी कुठं आहेत. आपल्या तलवारी ते जरा गरम करायला ठेवलेत काय. आज नाही होतं तुम्हाला एक आयोजित चांगली गोष्ट सांगण्यात येत आहे की 19, 20 आणि 21 रोजी 33,333 पहिला पारितोषिक, दुसरा 17,777, त्याच्यानंतर तिसरा पारितोषिक 5,000 आणि चौथा पारितोषिक 5,000 ठेवण्यात आलेला आहे. कुणाला इच्छुक आमच्या अलशबाब आयोजित नामदार चषक 2025 मे एप्रिल ह्या महिन्यात मार्च महिन्यात एप्रिल महिन्याच्या 20, 21, 22. अच्छा. तुमच्या टीम मध्ये कोण कोण आहेत आणि तुम्ही त्यांना कसे चालवणार आहेत. चालवणार म्हणजे काय, चालवण्यावर चालतात ते असं नाही. पहिला तुम्ही बघायलाच आहात रात्री. नाव बोला असं समजून येणार ना. जेसन रॉय. एक तर तुम्ही एक झालात. अरे ओपनिंगला कोण जाल. सुदर्शन पवार आणि बघू डावऱ्या लावायचा का उजव्या लावायचा तो. आलेले आमचे ओपनर बॅट्समन सुदर्शन पवार यांचा ऑटोग्राफ घ्या हो भाऊ. भाऊ शाखा क्रमांक ईचे अध्यक्ष. त्याच्यानंतर आहेत आमचे डावरे मजर कडवेकर. हे कुठं पण गेलं तरी भोवतात. गजब बेइज्जती काय पण आता जो आहेत ना ते त्यांना चालवणार आहेत. लगेच इकडनं काय चुकी केल्या लगेच शिवी पडणार, थुकणार आणि शिवी देणार. हा काय खेळतोय, हा त्यांचा सिग्नेचर हे स्टाईल. ह्या वर्षी बघू आम्ही कसा काय चालणार, कसा काय. ह्या गिरोचा नियम आहे, टिचकी वाजला तर बॉल पडण्यात देण्यात येईल आणि टिचकी नाही वाजली तर नो बॉल. असं तुम्हाला काय वाटतंय की आज कोण हे आहे. आज बघूया काय सामने आहेत आजचे. आपले 3 आपल्या पंचक्रोशी आज टुर्नामेंट आहेत. बघूया आपण कसं काय करणार आणि किती प्लेयर निवडणार आपण. आपल्या एक टीम नवीन तयार करायचीच आहे. त्या निमित्ताने आपण बघूया आज सिलेक्शन होईल सर्वांचा. आपल्या टीमीसाठी खेळा, सर्वांनी खेळा, पण 1,000 रुपये सुट्ट्या ना असं पाहिजे. खाली पट घेऊन फायदा नाही हो, राज बेकार झाला. 1,000 रुपये साठी गेला आई जवळ दिवस झोपण्यात जाणार.
शुभेच्छा. नाही तर तुम्ही काय दुसरा आता समजाल. मोरिया हॉटेल मध्ये येतात चांगले प्लेअर, आपल्याकडचे प्लेअर जिहाद बोरवणकर आणि फॉर्म बोललं निश्चितच येणार. दावत पण द्यायचे इकडे युट्यूबला येऊन. तर हे यांचा आणि आमचा सामना निश्चितच पहिला रोमांचक असा सामना होणार आहे. मोरिया हॉटेल वर्सेस गुडव वडापाव. म्हणजे तुम्हाला दोघं काय हॉटेल वाटतं? दोघं हॉटेलचा सामना आहे. तर तुम्हाला काय वाटतं या सामन्याबद्दल? कुठचा हॉटेल बेस्ट राहील? हा जियादचा आणि हा मेंदी बघू शकता. ऑनलाईन जेवण आहे. पण पहिले पैसे द्या तेव्हाच तुम्हाला पंक्तीला जागा आणि भेटेल. खाली आल्या हात आलेले जेवण ना भेटणार. पाकिट भरून या तिला हा. 1-2 रुपये आणले तरी बघ. जो पाकिट आणल त्याला जेवायला आहे. आणि त्या पाकटात पण असा विषय आहे, पहिले पाकिट खोलला जाईल किती दिलेत. आणि नाही 100 दिले असतील तर त्यांना 100 रुपयाच्या लायकीचा जेवण असणार. नाही तसं नाही. मग कसा? ज्याचं जर कार्ड असेल ना त्याला एंट्री. अच्छा. नाही तर असं रस्त्यावर जातील ते पण जेवण जातो. हा पण एक लक्षात ठेवा, केवढे माणसाला जेवायला द्याल ना तेवढं तुम्हाला पुण्य भेटेल. पण ते सोडा, निश्चितच पहिला सामना आहे आपला मोरिया हॉटेल वर्सेस गुरव हॉटेल. तर तुम्हाला त्या सामन्यामध्ये काय वाटतो? आता काय तुमचं कसं आहे? कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? गुरव वडापाव. गुरव वडापाव. हा तर कसं वाटतं माहित आहे, तुमची लाईन लेन कशी आहे ना, तर पूर्ण तिथं ठिका सर्व आमच्या इकडे आहे. समजलं? आणि आम्ही सिनियर आहोत. हा किती काय झालं ना तरी 15 वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे. कोण कसा खेळतो कोण कसं नाही खेळत ते आम्हाला सर्व माहिती आहे. आता तुमची वय 16 आहे. आमची म्हणजे फायद्याशी काय केलं तर नहीं 15 वर्ष तुमचा इतिहास. 15 वर्षात आम्ही तुम्हाला खेळताना नाही बघितलं. 9 वर्ष झाली अक्कल येत आहे आता. हा बरोबर ना? मग 15 वर्ष झाली खेळता बरोबर. बरोबर. म्हणजे 9 आणि 15 किती झाले? त्या 24 झाली 24 वर्षाचं तुम्ही आहात. ना लागला इकडे रनिंग आहे. तर लाईन लेन आम्हाला माहिती पण आहे. विजय कुणाचा? पूर्ण प्लॅन संगती आम्ही उतरणार आहोत. हा फक्त आमचा टीमचा कर्णधार जरा वेगळा आहे. कोण आहे? ते आम्ही सांभाळून घेऊ. कोण आहे? पण आहे काय पण ते कॅप्टनचं ऐकावं लागेल. पण काही येऊन दे, गुलाल आमचा. किती काय झालं ना तरी ते तुमचे 15,000चे मोठे बॅट्समन जयराम राठोड ते यावे, नाही तर तुमचे ते कर्णधार मंगेश पवार, मंगेश जाधव हे अशा आले ना तरी आम्ही अशा फिरवणार. तर निश्चितच आज तुमच्या हायटीवर आम्ही टॅप मारणार. ते बघितलंच जाईल तेव्हा. आता पिचचा मुआयना केला जाईल. टॅप जातोय नाही जातोय. टॅप मला तर वाटतं स्टेट ड्राईव्हला टॅप आरामात जाणार. बरोबर. पण किती काय होऊन दे, गुलाल आमचाच. किती काय झालं तरी गुलाल दुसरोली मल्ल्यामधूच. बरोबर ना? ट्रॉफी दुसरोलीतच जाणार. ते सुलतान येऊ ते त्यांच्या पाठीवर दुसरा आदिराय येऊ. या गोटे किंग येऊ. तुम्ही जियादला पाहिलेलाच आहे, त्यांनी ग्राउंडचा अंदाज घेतलाय. इकडे तिकडे बघू नका. आता तुम्ही सांगा. हाँ ग्राउंड में नमी है क्योंकि बारिश कल गिरी है. ओली नाही बॉ, माझ्याकडे बॅटच नाही आहे. आणि तुम्ही बघितलात कसा आहे ग्राउंड? इथे जरा टेपूर आहे. हा शक्यता आहे की उठायची. हा पण तुम्ही षटका आपला चौकार मारणारच काय? नाही इन्शाल्लाह. ओके. किती पण काय झालं ना तरी कोणी तुमच्या ग्रुपला असो, तुमचा मतलब नाहीच आहे. कारण की ते तुम्हाला पण माहिती आहे स्वतःला की आमच्या तुम्हाला काय वाटतं यांच्या टीम मध्ये? तुम्ही आले आहोत आमच्या सामने, तुम्ही आले हे तुम्हाला बॅट पण नाही दिसणार. छातीवर आम्ही बॉल करणार. सर्व अलाउड आहे हे मला माहित आहे. इथलं तुम्ही इथं तुम्हाला पीचचा मुआयना तुम्हाला भेटलेला आहे. हे पीचचा मुआयना माहिती आम्हाला नाही भेटला तरी आम्ही उडवू. पीचला असे तऱ्या पडले बघू शकता तुम्ही. इथं ही टेनिकच्या बॉल कटरची विकेट आहे. कसा काय तुम्ही मामला हे विकेट बद्दल तुम्हाला काय काय नाही? हे विकेट बद्दल फक्त इथे टेपूर आहे. अरे टेपूर धारा पडल्या त्याच्या काय या बघा कशा पडल्या धारेवर काय नसतं. हे आपली सीझनची विकेट आपल्या टेस्ट मॅचची आहेत पण इथं टेस्ट मॅच नाही आहेत. इथं जरा ठोका ठाकी. हे शक्यता इथं बॅटिंग पिच नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय किती 4 ओव्हरची मॅच आहे तर किती रन पाहिजेत नीट? काय 30-20 रन पण भरपूर झाले. बॉलिंग वरती आहे डिसिजन. असले बॉलर असले ना का आपण 70 अरे 500 4 ओव्हर आपण 250 रन मारू हाणला. 50 रन मारू. तेव्हा वाचल्या. मग एवढा खुश होऊ नका.
दुसरे पण आहात तुमची मारायला. आज निश्चितच आज यात जर बॉलिंगला आला तो खरोखर 4 ला 4 बाउंड्री मारणार. हा आणि नाही मारली मग नाही मारली ते आम्हाला मारतील. मग सरळ बघाल तुम्ही युट्यूबला. आज पहिल्याच बॉल वरती पहिली बाउंड्री मारणार. आज मी शक्यता लिखून देतो, या व्हिडिओच्या समोर बोलतो. आज विकेट राहणार मी आणि पहिला इष्टम उडवणार तो म्हणजे जयरामचा. बघा आणि समजा नाही उडवली तर मी आहेच, मी येणार तुमच्याकडे. मला तसा भेटला पाहिजे ते आम्हाला तुम्ही बोललात ना, विषय संपला. म्हणजे तुम्ही बोलली नाही हा, पण तुम्ही जयरामचा घेणार. आज मी पहिल्या बॉलवर पहिली बाउंड्री मारणार, निश्चितच पहिली बाउंड्री मारणार. तुम्ही तिथे असणार फिल्डर, तुमच्या वरनं बाउंड्री मारणार. पण ते बोलतात मी विकेटी आहे. त्यांना विकेटी कोण ठेवल? ग्राउंड असा आहे की शक्यता जास्त टॅप मारायची गरजच नाही. Ground shot. नाही आम्ही टॅप जाणार. टॅप नाही जाणार. इथून जर बघितलं गेलास ना तर टॅप मुश्किल आहे. असं आहे. मग निश्चितपणे आज तुम्ही किती पण बोला, पण हे सगळं संध्याकाळीच माहिती पडेल कोण केवढ्या पाणीत आहे आणि कुणाचा गुलाल उडणार आहे. गुलाल आमचा ते बघू. वेळ ही सगळ्यांची येते आणि सगळ्यांची बघता येईलच. निश्चितपणे तुम्हाला उद्याही समजेलच फायनल कोण कोण. त्यांची बघा बॅटी आपटत इतके आपण काही समज नाही त्यांना की त्याला पायात बॉल टाकलं तर बॅटी फिरवणार, डायरेक्ट बॉल द्यायचा का आउट होणार. ते डायरेक्ट बॉल आउट खलास. आणि मग नंतर बाहेर आल्यानंतर काहीतरी बोलतील ना आपले हो असा झाला आणि तसा झाला. भानं पण काय असतात हे त्याचं भार देणार आहे. आणि तुमचे प्लेयर आहेतच निश्चितपणे. हो ते 28 रन मारणार आहे, 30 बॉलला 30 रन मारणार आहे 8 बॉलला. अच्छा ओ माय गॉड. आणि आऊस आज पण तुमचा 100% पाहिजेच. मालिक ऐकून येऊन गेलेले आहेत. ओ माय गॉड. ते कामाला बिझी आहेत. हा त्यांनी सांगून ठेवले की सगळं काय तूच करायचं आहे, कारण की तुझ्यात ती हे आहे. ओके ओके मग संध्याकाळी भेटूच आपण. भेटू संध्याकाळी या तुम्ही मॅच बघायला. फक्त बघूया आपण, मजा फक्त बघा, मजा एन्जॉयमेंट फक्त आहे आणि गावामध्ये. आणि तुम्हाला शिवी ऐकायला भेटेल तर समजून घ्यायचं. तुम्ही बोलता मला डिलीट होणार नाही. मग फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आज नोच्या लाईनी जो बॅट्समन दिसणार तर या वर्षी आम्हाला टाइम भेटणार नाही खेळायला. आमच्याबद्दल दुसरा प्लेअर येणार आहे खेळायला. अच्छा हो तुम्ही असं लाजू नका हो. नाही लग्न झालेलं आहे. हा आता आपल्या मुलगी नको म्हणून टेन्शन नाही आपल्याला. हा मग जरा हात काढा ना. का हो आपण कामाचे माणसं आहेत. गावचे एक बलांडेदार फलंदाज. तर तुम्हाला या ग्राउंड बद्दल काय वाटतं? काय नाही वाटत. इकडे आमचे आयकॉन पण आलेत आता. धीरज कदम आज पहिलीच मॅच आहे तर तुमचा परफॉर्मन्स कसा राहील? बघायला या. हा मी ओपनिंगला असेल. ओ माय गॉड. बाकी आणि आपल्याला 100 शॉट मारा भेटेलच ना. ते बघायला तुम्ही आता. हा कारण की आपण YouTube चालू ठेवा. हा सगळं दिसेल तुम्हाला. बस सध्या मेहनत करतायत इकडे तुम्ही बघू शकता. समजा क्रिकेट संघाला 29 वर्ष पूर्ण होत आहे. परंतु 29 वर्ष पूर्ण होत असताना जे आमच्या आधीचे आमचे सिनियर होते त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी स्पर्धा भरवल्या आणि संपन्न देखील केल्या. परंतु गेले 3-4 वर्ष आम्ही सगळे एकत्र येऊन आमची जी यंग पिढी आहे नुसते गावात नसून आमच्या 85 प्रीमियर लीगची आम्ही ही स्पर्धा भरवली आहे. आणि याच्या पुढे देखील आम्ही अशाच मोठ्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी भरू आणि आमच्या मंडळाचं नाव, आमच्या गावाचं नाव आणखी लौकिक करू. खूप मोठं आपण ज्या पद्धतीने शब्द बहुत यादगार रहता है. ये टॉस कितना इम्पोर्टेंट था? आंसर 4 ओवर का मुकाबला मेरे ख्याल से पावर प्ले भी है धीरज भाई. यस पावर प्ले भी रहेगा जिसके अंदर आपको बैटिंग करनी है. जैसा धीरज ने कहा कि आपकी 2 बैट्समैन के ऊपर नजर रहेगी. धीरज कदम ने आप जैसे खिलाड़ी का नाम लिया और आपके साथ और एक खिलाड़ी है सुदर्शन पवार. ये भी बहुत
बेहतरीन खिलाड़ी है, नामचीन खिलाड़ी है, तो क्या स्ट्रेटेजी रहेगी 4 ओवर में, कहां तक टारगेट रखना पसंद करोगे? इंशाल्लाह हम 4 ओवर में 40-50 रन के आसपास भी रहेंगे। टूर्नामेंट से एक इम्पोर्टेंट सवाल, तीसरा सीजन, तीसरा संस्करण अंडर फ्रंट लाइन में ये खेला जा रहा है, क्या फीलिंग्स है, क्या एटमॉस्फेयर है, क्या कहोगे इस बारे में? हार से आते रहते खेलते मजा आते हैं। इस साल भी तीसरा मौका है, इंशाल्लाह फाइनल में जाएंगे। गए साल हम सेमी में हार गए थे, उसके साथ भी सेमी में हार गए थे, इंशाल्लाह इस साल फाइनल वाले की कोशिश करेंगे। यस, तो टॉस हो चुका है और टॉस जीता है समर्थ फाइटर की टीम ने और उन्होंने चुनी है पहले फील्डिंग। बैटिंग के लिए दावत दी है यहाँ पर अंसार की टीम को, यानी आरके ट्रांसपोर्ट की टीम को। तो कहीं मत जाइए, बने रहिए हमारे साथ, जुड़े रहिए हमारे साथ, क्योंकि क्रिकेट के खूबसूरत लम्हात हम बांटेंगे आपके साथ। नाउ बैक टू क्रिकेट, ओवर टू कमेंट बॉक्स। थैंक यू। महफूज अभी बैटिंग को जा रहा है। किती मारायचे? 70 प्लस. हा लास्ट पर्यंत टिकणार ना? पार झाला तरी बस आहे. ऐकशील मैफूजला मागे दे. तो मारल ह्याची गाठ फाटली हे. क्रिकेट के खिलाफ उनका सेलिब्रेशन बहुत ही कमाल का था इस दफा, और एक बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, और ये देखिए 2 में 2 ठोक डाले, क्या बात है। थैंक यू राहिल भाई। मुझे वो लगान फिल्म का एक मोमेंटम याद आया कि जिस तरीके से वो 2 में 2 चौके मारता है, आपको याद होगा। क्या वो जोश वही बरकरार रखेंगे या फिर सेकेंड उनका विकेट लेंगे? और ये देखिए तीसरा घुमाया, तीसरा सीधा बाहर। आमचा महफूज जाम खुश आहे चौके मस्त आहेत म्हणून. तसाच यो ब्रो ओनर फद भाई एकदम खुश आहेत, चौके बसतायत त्यामुळे मजा येते मॅच मध्ये. आणि हे बघा आमचे डीजे शोएब छांजू 2 धावाने, दोनों भी एक मैच जीत चुके हैं, लेकिन आधे विकेट पर आकर खेल रहे हैं। मजा आएगा, कौन किसके ऊपर भारी पड़ता है। पहली गेंद फेस की, आगे निकल गए, और ये आता हुआ शानदार चौका। क्या बात है, कुणाला घबरत नाही। थैंक यू। वन साइड हीरो की तरह चौका लगाया, आने वाली गेंद पर क्या होगा आइए देखते हैं। ये देखिए इस दफा गलती कर बैठे। आणि ते हॉटेल गुरव क्वालिफाय झालेले आहेत सेमीफायनलसाठी, जाम खुश आहेत त्यांची टीम पाहू शकता. हॉटेल चौदारचे मालक गालिब भाई त्यांची टीम खेळते आणि त्यांना जिंकायचे मॅच, आणि तुम्ही पाहू शकता त्यांच्या रिॲक्शन चेहऱ्यावर आणि जो एन्जॉयमेंट करतायत ते, आणि आम्ही बघू शकता तुम्ही. आता बघा तुम्ही काय मजा करतायत, विकेट गेल्यावर नाचतायत बघा. खर्च केलेले आहेत. पाहूया पुढच्या 3 चेंडूमध्ये किती धावा करतो. पुढचा चेंडू इतर रनआउटची एकतरी रनआउटची संधी असेल, पण संधीचं सोनं केले नाही. होते ना संधी सारखी भेटत नसते. त्याचा अंपायरचा डिस्कस चाललेला आहे, थोड्याच वेळामध्ये आपल्याला निर्णय भेटेल.
गाली भाई 2 अल्फाज, खास करके आपके जो दीवान है ना वो छोटे बच्चे हैं। छोटे बच्चों को नींद जो रहती है ना बहुत लंबी रहती है, वो नींद कुर्बान करके आपकी आवाज सुनना चाहते हैं। मैं बोला ना सेमीफाइनल के सेमीफाइनल मेरा टीम रहेगा तो दो टाइम पे मैं 4 टाइम पे मैं बोलने वाला हूँ, 0 के टाइम पे। सुहेल टोलकर सुहेल टोलकर संपर्क साधा सुहेल टोलकर हो यावेळी स्विच हिट व्हा, परंतु या स्विच हिट वरती फलंदाज आउट झालेले आहेत। इथे डीजे साऊंड सिस्टम वाले पण नाहीयेत। आर्यन कुठे असाल लगेच आपण या। आर्यन सुखदरे शिते ओ गुरु दुसऱ्याने बोलला विकेट माहौल बन गया। हो यावेळी फटका सुंदर आहे, परंतु एकच धाव, एका धावाने बघता या दुसऱ्याने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पंचक्रोशी प्रीमियर लीगचा पहिला मान मिळवणारा संघ पोहोचतोय फायनल मध्ये। अजय सावंतचा संघ अभिनंदन विरुद्ध हॉटेल सरदार पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत चौकार। या 4 धावांनी आपल्या संघाने स्वतःचं खातं उघडते। धाव संख्या 2 चेंडू 3 धावा जफरभाई स्ट्राईकवर आणि 1 धाव आलेली आहे। दुसरं होईल काय, हे काय चाललंय मैदानात? ओ माय गॉड, चिमरान होते तिथे। आता 1 चेंडू आणि 2 धावा। सामना आवडला असेल तर जरा हेडसेट करा। 1 मिनिट मॅच थांबवायची आहे। सामना आवडला असेल तर मोबाईलची टॉर्च बाहेर काढा आणि सामन्यात तो कम पानी में डूब जाएंगे। 1 चेंडू 2 धावा। काय होणार गालिबाई के हिबा मोटर्स आणि हा चौकार गोल्डन बाउंड्री जिंकला मॅच। एक नंबर जिंकलीच पाहिजे। आपण बघू शकाल फायनल कोण मारेल, फायनल कोण मारेल? अरे खाईल तेवढा नाश्ता आवाज नाही आला, फायनल कोण मारेल? क्या बात आहे। मोठी मॅचसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। सेकंड सेमीफायनलची लढत सुरू होते। सेकंड सेमीफायनलचा पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार। गोलंदाज आहे मंगेशचा पहिल्या चेंडूवरती सूचित केलं आहे फलंदाज आमिरने। बघा बात आहे, याला म्हणतात गर्दी प्रेक्षक, याला म्हणतात क्रिकेटचे चाहते, याला म्हणतात क्रिकेटचा वेळ। हो यावेळी एकदा पूर्ण चांगलं खेळ। बघ आता आउट होईल। हो यावेळी बघा आपल्याला खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। फलंदाज आउट झालेले आहेत मैफिल। आम्हाला फसवले आणि 12 कोंबड्या फुकट गेले, बोकड 8 कोंबड्या बाहेर। आम्ही सर्व जाब बी मोरून आलेले आहोत, पण आमचं नारळ बोकड फुकट गेला आईच्या गाडीत त्यांच्या। 3 मॅच हारले। कंटिन्यू चला पॉइंट फॉर एकदा सामन्याकडे जाऊया। स्ट्राईक मार्फत आपल्याला जयराम राठोड पाहायला भेटणार आहे। संकेत गोल्डन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटणार। पुढचा चेंडू गोल्डन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतोय। जयराम पुढचा चेंडू टॅप केलेला आहे। इतर रानवड्याची संधी इथे सुद्धा गटा चेंडू लक्ष होते। 1 धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण, तिसरा धाव सुद्धा धावा आपल्याला चांगल्या प्रकारचा गेम पाहायला भेटला। चेंडू आणि 3 धावा आणि नवज्योती मारला बघूया। एका पूर्ण दुसऱ्याच्या मागणी दुसरा हे झाले आणि हाय स्कोर इक्वल झाले, इक्वल
पण आता मॅच मध्ये ट्विस्ट डिसीजन पेंडिंग मॅच मध्ये ट्विस्ट विनोद भाई अभी अंपायर पे डिपेंड रहेगा अंपायर के भी अब 12 बज चुके हैं अंपायर के भी फाइनल मध्ये संघ प्रवेश झाले डीजे बजाओ किधर गए डीजे नहीं तो घर पे जाओ अनबिलीवेबल इनिंग ही कोई साधी सुधी मॅच नव्हती ह्याची तुम्हालाही खात्री आहे जेव्हा शेवटच्या षटकामध्ये मॅच आली तुमच्या मनात काय चाललं होतं समोरचा संघ तेवढे ताकदीने प्रयत्न करत होता तुम्हाला माहिती आहे की तो संघ जिंकेल परंतु तुमच्या मनात तेव्हा काय चाललं होतं डोक्यात काय चाललं होतं निश्चित होतं निमत आहे आम्हाला जेव्हा 4 षटकामध्ये जेव्हा 44 धावांची गरज होती तेव्हा मी माझ्या टीमच्या खेळाडूंना एकच सांगत होतो की आपल्याला 3 षटकामध्ये 30 धावा करायच्या आणि शेवटच्या षटकामध्ये आपण 14 धावा चेस करू शकतो पण ज्या टायमाला चौथा गोलंदाजी मारावर होता त्याने पहिल्या चेंडूचा 9 चेंडू टाकला आणि 3 धावा आल्या तिथून आम्ही मॅच मध्ये आलो आणि नवजीतने अतिशय सुरेख प्रयत्न केला संघासाठी मी नवजीतसाठी एवढंच म्हणेन कि जो पसीने से नाता है जो पानी से नाता है वो लिबास बदलता है लेकिन जो पसीने से नाता है वो इतिहास बदलता है और यहाँ पर जयराम ने इतिहास को बदला है शेख संघाला म्हणजे की सामन्याला सुरुवात होत आहे पहिला चेंडू चांगल्या प्रकारचे चेंडू सुद्धा फेकले होते चांगल्या प्रकारे क्षेत्रही सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय मग याच्या माध्यमातून परत राईट राऊंड विकेटचा मारा करेल सूरजसाठी पुढचा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला नवजयंती गौड यांच्या माध्यमातून पाहायला भेटतो चला परत पाहायला गेलो जयरामाचे स्ट्राईक मारतो पहिला चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलेला आहे काय आता पाहूया परत आलेत परत एकदा रिअल सीटचा प्रयत्न रिअल सक्सेस सुद्धा भेटतोय महागात पडत आता शॉट आपल्याला जयराम राठोड यांच्या माध्यमातून पाहायला भेटलेला आहे संघाची धावसंख्या 4 धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली भेटलेला सोडून आले संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे चंद्रवर